मित्रांनो, सप्रेम नमस्कार। आपण पाहतात सन्मान न्यूज 14। श्रमिक नगर येथील सामाजिक कार्यकर्ते विलास गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात। श्रमिक नगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री विलास गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला। वाढदिवसानिमित्त श्रमिक नगर येथे शुक्रवारी सायंकाळी भव्य अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला। श्री विलास गायकवाड यांना वडील अशोक गायकवाड व मातोश्री सौ भीमाबाई गायकवाड यांनी आशीर्वाद दिले। पत्नी सौ रूपाली गायकवाड व वहिनी सौ स्वाती राजू गायकवाड यांनी औक्षण केले। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, करण गायकर, गोकुळ नागरे, संदीप पवार, सोपान महाराज, रावळ गावकर, हेमंत नागरे, पीके जाधव, बाळासाहेब ढोरे, शरद शिंदे, राहुल आरोटे, रम्मी राजपूत, दिलीप कापसे, रणजित जाधव, प्रवीण जाधव, राहुल कापसे आदींनी शुभेच्छा दिल्या। मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर कधी, वाट चुकणार नाही जीवनभर कधी, वाट चुकणार नाही जीवनभर कधी, वाट चुकणार नाही जीवनभर कधी। एक तू मित्र कर आरशासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा। तो यहाँ पर जो सम्मान हो रहा है वो विलास राजे का भावी भाई और राकेश भाई, अमर अकबर एंड खली आमच्या राजपूत परिवार तर्फे, आमच्या आर ग्रुप तर्फे आणि आमच्या बीजेपी सरकार तर्फे आणि बीजेपी पार्टी तर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जैसे आए अरे और कैसा है कि दोस्त एक छोट्याशा घरातून तुम्ही सगळ्या भावांनी सुरुवात केली। तुम्ही व्यवसाय करत असताना दुसऱ्याची गाडी पण चालवली, दुसऱ्याच्या ठिकाणी तुम्ही ठेकेदार म्हणून पण राहिले, सगळं केलं, पण त्या ठिकाणी प्रामाणिकपणा तिथला घेऊन तुम्ही शिकले आणि आज स्वतः एक मोठे व्यवसायी झाले। आज नाशिक जिल्ह्यात मला वाटतं तुमच्या एवढं या कंस्ट्रक्शन
मध्ये कोणीच माणूस नसतं. इतकी चांगली प्रगती तुम्ही, आणि तुम्ही तुमचीच नाही केली. मला आनंद काय तर तुम्ही तुमच्या समाजातल्या प्रत्येक माणसाला तुमच्या सोबत जोडून कुठल्या ना कुठल्या धंद्यात जोडत गेले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच शिकवलं. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच सांगितलं, तुम्ही किती मोठे होता त्याच्यापेक्षा तुम्ही किती लोकांना मोठे करता, याच्यात खऱ्या अर्थानं तुमचं पुरुषत्व, याच्यात खऱ्या अर्थानं तुमची माणुसकी आहे, याच्यात खऱ्या अर्थानं तुमची मैत्री. लक्षात घ्या, आणि ते तुम्ही करताय याचा जास्त आनंद आहे. म्हणून खऱ्या अर्थानं मला चांगलं वाटतंय की खरंच मी काहीतरी पुण्य केलं असेल की तुमच्यासारखे लोक जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे मान्यवर आहेत, सर्वजण मला प्रेम करणारे भेटले. असंच प्रेम तुमचं असू द्या माझ्यावर. निश्चितच तुमच्याबद्दल बोलायला गेलो तर एवढंच बोलेल, जिंदगी में क्या मिला, जिंदगी में कुछ नहीं मिला तो क्या गम है. तुम्हारे जैसे भाई, तुम्हारे जैसे बहन, तुम्हारे जैसे माँ, तुम्हारे जैसे यार पाए क्या किसी से कम है. थोड़ी सी जगह जो आपके दिल में पाई है वो क्या किसी ताजमहल से कम है, वो क्या किसी ताजमहल से कम है. तुमचं प्रेम माझ्यावर असं असल्या निश्चितच भाऊंनी सांगितलं की येणाऱ्या महानगरपालिकेत जी काही निवडणूक असेल, हार जीत चालते. खऱ्या अर्थाने येणाऱ्या 2025 मध्ये कोणत्या ना कोणत्या पक्षातून मी उमेदवारी करणार केवळ तुमच्या आशीर्वादापोटी. असं तुमचं प्रेम असू द्या. आणि शेवटी जाताना एवढंच सांगेल, परिंदों को मंजिल मिलेगी, यकीन फैले हुए उनके पर होते हैं. अक्सर वो लोग दुनिया में खामोश रहते हैं जिनके हुनर बोलते हैं, हुनर बोलते हैं. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. आल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत. वादाने पुन्हा एकदा मी माजी खासदार करण गायकर जींचा आभार मानतो. या ठिकाणी नागरे साहेबांचा आभार मानतो, महाराजांचा आभार मानतो, पी.के. जाधव साहेबांचा आभार मानतो, कालेकर साहेबांचा आभार मानतो, माझा भाऊ प्रवीण भाऊंचा आभार मानतो, मंचावरती आहे केलं झाले. गायक श्री रवी शेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे. सन्मान न्यूज 14 सातपूर नाशिक. धन्यवाद.